स्पर्श आणि स्फुर्वा शिवशक्ती मानगर संघ मैदानामध्ये गेलो. त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ भगतवाडी संघ. स्वर्गीय रुपेश स्मृती चषक स्वर्गीय रुपेश क्रिकेट संघ भगतवाडी संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. अगदी रुपेश भगत यांच्या नावानं हा संघ नेहमीच खेळत असतोय. अगदी कालानं त्याच्यावरती झडप घातली आणि एक चांगला क्रिकेट खेळाडू, एक चांगले व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहे. पण रुपेश यांची आठवण नक्कीच भगतवाडी संघातील प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुनील पेटकर यांच्या वतीने देखील भगतवाडी टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील करूया आपण वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल सागर म्हात्रे. एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा राहिला आहे. जेवढा चांगलं टेनिस क्रिकेट खेळतोय त्याच्याहून चांगलं लेदर क्रिकेट देखील या खेळाडूनं चांगला खेळला आहे. आणि इथे मात्र कशा रीतीने रणनीती आखली जाईल, कारण सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. ऋषिकेश पाटील नॉन स्ट्राईकचा फलंदाज, निखिल पाटील ही पाटील बंधूंची जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ऋषिकेश निखिल ही दोन महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानामध्ये. आणि इथून मात्र ऋषिकेश या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज असेल. नॉन स्ट्राईक इनवरती निखिल हा खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती सागर म्हात्रे पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. गेम ऑन पंचाचा इशारा तो सामना सुरू होण्याचा. P1चे षटक फेकत असताना एक रणनीती कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू अगदी पाठीमागे फेकला गेला. लेन थोडीशी पाठीमागे खेचली आणि इथून मात्र चेंडू थोडासा टेकअप होताना पाहायला मिळाला. उंची मिळाली चेंडूला, खांद्याचा अतिरिक्त वापर केला गोलंदाज सागर म्हात्रेनं. आणि इथून मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. कारण ज्यावेळेस जर आपण पाहिलं पाठीमागच्या साईडला डिक्लेअर सर्व धावसंख्या असते, त्या मैदानावरती अशा प्रकारे चेंडू फेकले, बॅटची कड्या लागली तर सिंगल धाव मिळते हे ठाऊक असेल सागरला. आणि इथून मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू बोलतोय. पंचांचा इशारा तो डिक्लेअर सर्वमध्ये धाव मिळेल सिंगल. ऋषच्या बॅटमधून हा पहिली सिंगल मिळते आपल्या टीमसाठी आणि एक या धावसंख्येमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. 4 षटकांचे मॅच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अगदी एक सुंदर आयोजन आपण पाहताय. 11 स्टार सुकापूर संघाच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषकाची सुंदर दमदार स्पर्धा आपल्याला भेटीला आली आहे. आणि आज स्पर्धेमधील जर पाहिला ग्रामीण टेनिसमधील 5वी लढत मैदानामध्ये तुम्ही पाहताय. 12 संघाने या ठिकाणी स्पर्धेमध्ये नशीब आजमावलेत. आणि पहिलीच या सामन्यामध्ये जर आपण पाहिला तर धावा देखील खूप चांगल्या रीतीने जमावल्या घेतात. स्लोवर चेंडू फेकला गेलाय मिड विकेट आणि काउकॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातो. क्षेत्ररक्षण तैनात एक धाव पुढे दुसरीसाठी प्रयत्न. सुरेख रनिंग बिनर विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतात 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती. अगदी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि महत्त्वपूर्ण सामना आपण मैदानामध्ये पाहताय. सागर मात्र षटक 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 3, ज्यामध्ये निखिल पाटीलच्या बॅटमधून आलेल्या पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आपण पाहिल्यात. आणि रनिंग देखील तेवढीच चांगल्या दर्जाची राहिली. क्षेत्ररक्षण देखील त्याच दर्जाचं तुम्ही मैदानामध्ये पाहता सुकापूर टीमकडून. हा चेंडू खोदून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण शॉट लॉंग ऑनला. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलं. सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. या मैदानामध्ये धावांची गती जर आपण पाहिली 4 षटकामध्ये आपण ही लढती जर पाहिल्या 35-36 या धावसंख्या होताना आपण पाहिल्यात. आणि इथून मात्र काय दमदार सुरुवात राहिली सुकापूर टीम भगतवाडी टीमची. हे षटक फेकत असताना सागर भगत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सागर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. डिक्लेअर सर्वांमध्ये सिंगल मिळेल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. नक्कीच भगतवाडी टीम साठी एक बक्षिसांची अनाउन्समेंट असेल. साहिल हंडे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000चा पारितोषिक असणार आहे. 4ही गोलंदाजासाठी. उंचावर मारण्याचा प्रयत्न 1000चा पारितोषिक मिळेल का? चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करेल आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केले जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपण पाहिली. चेंडू बराच वेळ हवेमध्ये फ्लाय झाला आणि इथून मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहिली. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा लागल्या बिनबाद 7 ही धावसंख्या. पहिल्या षटकात धावा. गोलंदाजी मार्कवरती दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल तेजस.
तेजस गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आपण पाहिल्यात. चांगली गोलंदाजी सागर मात्रेची आपण पाहिली. जरा स्पीडअप करायचं थोडं. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी, याकडे लक्ष असू द्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही विनंती. तेजस गोलंदाजी मार्कवरती दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. धावसंख्या जर आपण पाहिली, पुढील मॅच देखील तुमच्या समोर येईल. शारदा काकू, स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान, साई स्टार वीगर त्यांच्या अगेन्स्ट खेळणारे कानपोली अंडर-22चा संघ. त्या दोन्ही संघ नायकांना देखील विनंती, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे आणि या लढत ती खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. तेजस पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. समोर फलंदाज ऋषिकेश पाटील याला तुम्ही खेळताना पाहताय. उंचरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला आहे. तेजसचा सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. 4 षटकांचे मॅच 8 धावा कधी लागल्या गेल्यात. इथून मात्र ही मॅच खूप रंगतदार होईल, यामध्ये मात्र शंका नाही. कारण भगतवाडी संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आणि मानगड संघ देखील तेवढ्याच ताकदीचा संघ या ग्रामीण टेनिसमध्ये ओळखले जातात. उंचरून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. सरळ बॅटने चेंडू खेळला जातोय. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण वेगाने येतो चेंडूवरती आणि तत्पूर्वी संधी होती 1 धाव घेण्याची. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय, नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. या मैदानामध्ये रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि तो प्रयत्न देखील या ठिकाणी आपण पाहतो. स्पर्शान स्पृहा शिवशक्ती मानगड संघाच्या माध्यमातून करताना, परंतु गोलंदाजी तेवढ्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी भगतवाडी संघाचा आपण पाहत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुबोधला देखील आपण पाहताय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये, परंतु तेवढंच चांगली फलंदाजी देखील या टीमची मानगड संघाची आपण पाहिले. ती बार चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीरावरती आदळतोय. चांगले यष्टी रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. डॉट चेंडू सांगता या षटकामध्ये देखील तेजसची गोलंदाजी पाहिली. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आल्या आणि हा तिसरा चेंडू डॉट खेळला जातोय आणि इथून मात्र सुंदर गोलंदाजी राहिली आहे. कारण जी गोलंदाजीचा तोफखाना आपण पाहतोय भगतवाडी संघ या हंगामामध्ये थोडंसं 25 आणि 26 हंगाम या संघाला थोडंसं बॅट पॅच राहिलंय आणि अगदी भरपूर इंट्र्या हा संघ खेळला, परंतु आता यश लाभलं नव्हतं आणि तिथून मात्र यावेळी चांगली सुरुवात पाहायला मिळेल भगतवाडी संघाची. कट केला गेलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. पंचांचा इशारा येतो की 1 धाव त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये असेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचता डबल डिजिटमध्ये, अर्थात 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. तेजसचे षटक. नवीन चेंडूची पूर्तता मैदानामध्ये केली जाते आणि एक चांगले आयोजन नियोजन तुम्ही पाहताय. अगदी एका क्षणाला चेंडू मैदानामध्ये पुरवला जातोय. हे चांगले संकेत एक चांगल्या आयोजकांचं तुम्हाला पाहायला मिळतंय. तेजस पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल. गोलंदाजीच्या फलत्रूमध्ये अडथळा निर्माण झाला. पुन्हा एकदा आपल्या रणपवरती मार्गस्थ होत असताना गोलंदाज तेजस वेगवान गोलंदाजी राहिली. अगदी कमी वयामध्ये या टीममध्ये ज्याला खेळण्याची संधी मिळाली आणि इथून मात्र या संधीचं सोनं करत असताना आपल्या टीमसाठी उंचर मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 पहिल्या या षटकामध्ये त्या 5 धावा खर्च केल्या गेल्या तेजसच्या माध्यमातून आणि शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. निखिल पाटीलची फलंदाजी पाहिली. 5 चेंडूमध्ये 8 धाब्यांचं योगदान. त्यानंतर ऋषिकेश पाटील जो स्ट्राईकवरती खेळत होता त्याच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 4 धावसंख्येचं योगदान आपण पाहत आहे. 11 चेंडूमध्ये 12 धावा जमवल्यात. चेंडू बॅटची कडा डिक्लेअर स्वरूपामध्ये सिंगल. पंचांचा इशारा येतोय की 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावफलकावरती धावा लागल्या 13. नक्कीच अनेक ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलं जात आहे. पंच काय पाणी पाहिजे का मैदानामध्ये? पाणी मैदानामध्ये पाहिजे. मैदानामध्ये पाणी पुरवा. आयोजकांना विनंती येते.
गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज तिसऱ्या षटक फेकण्याआधी रुद्र. रुद्र भगत गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि एकूण जर आपण धावफलक जर पाहिलं तर धावफलकामध्ये 13 धावा लागल्या गेल्यात. तर चला पुढील मॅच पहिल्या फेरीमधील अंतिम ची लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. स्वर्गीय शारदागाव प्रतिष्ठान 5 स्टार वेगर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारे कानपुरी अंडर-22चा संघ. या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण हे सत्र समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती रुद्र. एक डावखुरी हाताचा हा फलंदाज. गोलंदाजी उजव्या हाताने आपण पाहतोय. एक चांगली कामगिरी या खेळाडूची नेहमीच राहिली. एकदा पूर्ण दुसरीसाठी वेगाने येतील. फेकी देखील अचूक राहिली आणि डायरेक्ट हिट फलंदाज बाद. सौरभ धावसंख्या जर आपण पाहिली 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला आणि त्यानंतर एकंदरीत जर पाहिलं या चेंडूवरती 2 धावा येतील. 16 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं मागील चेंडूमध्ये काय डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. एस्ट्रियाचं कौतुक करावं लागेल. चेंडू अगदी हातावरती आदलून एस्ट्याना लागला आणि इथून मात्र फलंदाज माघारी परतावं लागलंय. ऋषिकेश पाटील आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 4 धाव्यांचं योगदान ऋषिकेशचं राहिलंय. परंतु सौरभनं पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा जमवल्यात. आपटी 12 चेंडू चपराक लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक तैनात आहे. एका धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकामध्ये आपण पाहताय. एक चांगलं क्रिकेट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. परंतु इथून मात्र हे धावफलक जर विचार केला तर मानगर संघ किमान 4 ओव्हरमध्ये 40 ते 35 धावा जमाव्या लागतील या मैदानामध्ये. कारण या मैदानामध्ये मागील लढत देखील आपण पाहिलं अकुर्ले संघाचा जो धावांचा पल्ला गाठायचा होता तो सहज सोप्या रीतीनं कोलवाडी टीमनं केला होता. त्यानंतर सुकापूर संघाला देखील या स्पर्धेमधून परास्त केलं आणि इथून मात्र ही मॅच देखील खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हे षटक फेकत असताना गोलंदाज रुद्र. आपटी 12 चेंडू बॅटची कडा 1 धाव सिंगल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. 4 चेंडूची फेकी आपण पाहिली. अगदी शॉर्ट पिच लाईनचे चेंडू फेकणं ही ज्याची ओळख राहिली आहे आणि इथून मात्र चेंडूला जर उचली दिली तर त्या ठिकाणी या फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तोच प्रयत्न या ठिकाणी बघत टीमची एक मास्टरमाइंड रणनीती आखली गेली आणि रणनीतीला साजेसाचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलाय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रुद्र भगत. हा चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशाराला अभांतरचा अमित मात्रे यांचा इशारा आलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावरती. एक यश मिळालंय बघा जर टीमला ते देखील सांघिक यश आपण पाहिलं. परंतु इथून मात्र काय रणनीती असणार आहे. एकूण जर आपण पाहिलं हे षटक फेकत असताना रुद्रची गोलंदाजी कमालीची राहिली. या षटकामध्ये 6 धावा खर्च केला गेला. एक सांघिक यश या गोलंदाजाला मिळालंय. देखणी गोलंदाजी अगदी टेकअप झाला. वेगवान चेंडूवर फेकी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर अगदी परफ्यूम डिलिव्हरी अगदी फलंदाजा चेहऱ्या समोरून
जाणारा हा चेंडू आपण पाहिला आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अगदी अतिरिक्त खांद्याचा वापर या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज रुद्र भगतच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना 2.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि षटक फेकीत असताना रुद्राचं देखील कौतुक करावं लागेल. 19 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला गेलाय. अगदी 12 चेंडू आपण पाहिला आणि पंचांचा इशारा दोघे 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकामध्ये 6.33 सरीने धावा जमवल्यात. 19 धावा. शेवटचं अंतिम षटक गणेश संघातील आणखी एक अनुभवी खेळाडू या टीमचा राहिलाय. गणेश सोनावणे अनेक वर्षे राजीव गांधी मैदानावरती क्रिकेटचा सराव या खेळाडूचा राहिलाय. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी या खेळाडूची राहिली. परंतु इथून मात्र कशा प्रकारे रणनीती आखली जाईल मानगड संघाची याकडे मात्र सर्वांच्या नजर असतील. ऋषिकेश पाटील त्यानंतर सौरभ ही जोडी मैदानामध्ये चांगली कामगिरी आपण पाहता येईल. 11 स्टार्स सुकापूर संघातील सर्व खेळाडूंची सर्व सहकार्यांची अथक परिश्रम या स्पर्धेला आपण पाहिलात आणि या स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती विराजमान होताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूचे सांगता 19 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. हे षटक महत्त्वपूर्ण तुम्हाला पाहायला मिळते आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये नेहमी धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु गणेशचं कौतुक करावं लागेल. अगदी चेंडू दोन्ही बाजूनं वलवणं ही ज्याची ओळख राहिली आणि मानकर संघाच्या खेळाडूंच्या पायामध्ये बेऱ्या घालण्याचं काम या ठिकाणी गणेश सोनवणेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूची डॉट फेकी आपण पाहिली आणि इथे मात्र फलंदाजी करत असताना ऋषिकेश पाटील 8 चेंडूमध्ये 5 धावा. खराब कामगिरी निराशाजनक खेळ या खेळाडूचा राहिलाय. हा जर चेंडू जर आपण पाहिला अगदी सोडून दिलाय. बॅटची मुवमेंट झाली नाही आणि इथून मात्र चेंडू जर आपण पाहिला अगदी मिडल स्टंपवरून चेंडू जातोय. रिप्लायमध्ये जर आपण पाहिला आव्हानाची अपेक्षा होती फलंदाजाला ऋषिकेशला, परंतु इथे मात्र घडलंय काय. चेंडू पडल्यानंतर पिचिंग अगदी मिडल स्टंपवरती झाली आणि त्यानंतर चेंडू अगदी मिडल स्टंपवरतून विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळाली आणि या 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेले गणेशच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती वेगवान चेंडू लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव सोडण्याचा प्रयत्न. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. फलंदाज होईल बाद. च्या संघाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच सारे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना आज यूट्यूब आली आहे. अनेक नवीन खेळाडूंना यूट्यूबच्या माध्यमातून अगदी पडद्यावरती आणण्याचं काम या सर्व यूट्यूबर वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहत आहे. परंतु थोडं जर या ठिकाणी पाहिलं अडचणीमध्ये सापडला मानगर संघ. 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकात लागतील आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान एखादा चौकार किंवा षटकारची अपेक्षा असेल मानगड टीमला. कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. जे सलामी वीरावरती विश्वास दाखवला तर ऋषिकेशवरती अपयशी ठरला ऋषिकेश आणि इथून मात्र एक चांगली समाधानकारक कामगिरी करावी लागेल या खेळाडूंना.
बॅटची कडा आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल एका धावेसाठी. एका धावेने संघ जाऊन पोहोचला. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आहे. 20 धावा धावफलकावरती. म्हणजे बॅटच्या स्वरूपामध्ये धावेसाठी प्रयत्न घाम घालावा लागतोय या ठिकाणी मानगर टीमला. स्पर्धेमध्ये निर्धाव षटक फेकलं जाईल का, कारण जी धावसंख्या जर आपण पाहिली ही लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे आणि इथून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. वेगवान फेकी ज्यांची ओळख राहिली आणि एक लो स्कोरिंगची मॅच तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. मागील बोनशेत आणि सुकापूर देखील मॅच पाहिली. 4 ओव्हरमध्ये 26 धावा बोनशेत टीमनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जमवल्या होत्या. इथे मात्र ज्याच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली तो मानगर संघ या ठिकाणी बॅकफुटला पाहायला मिळाला. 20 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. सुंदर गोलंदाजी, परफ्यूम डिलिव्हरी, चेंडू जाईल डॉट. अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल आणि स्पर्धेमधील आजच्या रजनीमधील आजच्या रात्रीमधील पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम गणेशच्या नावावरती जाईल का. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. निर्धाव षटक या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण जी धावसंख्या जर आपण पाहिली लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव असते ती गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये काउंट केली जात नाही. आणि इथून मात्र जर हे पाहिलं तर सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज हप्ती बार चेंडू फेकला जातोय आणि दुसरं मिडल षटक फेकण्याचा विक्रम गणेशच्या नावावरती आपण पाहिलं. जोरदार टाळ्या. सुंदर गोलंदाजी राहिली गणेशची. धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना मानगर संघाची धावसंख्या आपण पाहिली. स्पृहा शिवशक्ती अरमानने देखील पहिले षटक निर्धाव फेकलं होतं या स्पर्धेमध्ये. त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं गणेशनं देखील दुसरं निर्धाव षटक फेकले गेले आणि 4 ओव्हरमध्ये धावफलकामध्ये लागले गेले फक्त 21 धावांचा पल्ला काढते. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्या समेत लवेश डिके मोरबे. चला टॉस करण्यासाठी या मानघर 22 विपक्ष विहिगर दोन्ही टीमच्या संघटनेला विनंती करतो. विहिगर संघाचा संघ निघालाय कानपोली, माफ करा कानपोली अंडर 22चा संघ. विहिगर टीमचा संघनायक आहे कानपोली अंडर 22. चला संघनायक यस आलाय. टॉस केला जाईल अगदी व्यासपीठावरती. तर पनकुडी 11 कानपोली हा संघ आपण पाहतोय. तर टॉस केला जातोय. मानघर विपक्ष आपण पाहतो तर भगतवाडी हा संघ आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस कानपोली विपक्ष विहिगर या दोन टीम दरम्यान. पनकुडी विपक्ष कानपोली. विहिगर संघाने टॉस जिंकला. यस जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे. विहिगर टीम चला स्पीडअप करा. गोलंदाजी करणारा मानघर टीमला मी विनंती करतो. स्पर्श अँड स्पृहा शिवशक्ती 11 मानगर या संघाने पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर टोटल 20 धावा फक्त बनवल्या. 21 धाबेचं छोटंसं आव्हान ठेवलंय. RCC भगतवाडी या संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कौशल कृष्ण आणि रुद्र हे दोन फलंदाज. डावखुरा फलंदाज रुद्र देखील आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. छोटंसं आव्हान आहे. इथून मात्र कशा प्रकारे मॅच रंगेल हे आपण येणाऱ्या 4 षटकामध्ये पाहणार आहोत.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. पनकुडी 11 कानपुरे विपक्ष साई स्टार व्हिगर या दोन टीम दरम्यान आपण सामना पाहणार आहोत. नेक्स्ट होणारी मॅच आणि आपण आता पहिल्या फेरीतील 5वा सामना एन्जॉय करत आहोत. पहिल्या सत्राची जिथे समाप्ती झाली आणि टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या म्हणजे 20-21 धावांचे लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये RCC भगतवाडी या संघाला आपण पाहतोय. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो. माऊली इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये सहर्ष स्वागत. मॅच ऑन करा प्लीज भगतवाडी टीम. लगेच आपण स्ट्राईकवरती जायचं आहे. बॉल चॉईस झालेला आहे. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा, उशीर करू नका. मानगड टीमला देखील आम्ही विनंती करतो की आपण लगेच आपल्या गोलंदाजाला सज्ज करायचं आहे. आघाडीची जोडी रुद्र भगत आणि कृष्णा हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल, मॅच ऑन केली जाईल. दोन्ही टीमला कॉम्बॉक्समधून खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. 21 धावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. या संकेत सोसायटीचे सूरजवीर गणेश मानकुंबरे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. मॅच ऑन. 21 धावेचं टार्गेट. गेम इज ऑन. लेट्स प्ले. ओ पहिला बॉल. व्हॉट अ स्ट्रोक. इनफिल्डला क्लिअर करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. रुद्राच्या बॅटमधून हा चौकार. रुद्रच्या बॅटमधून हा चौकार आला. खूप टप्प्याचा बॉल आणि त्यावरती नजाकत आपल्याला पाहायला मिळाले. रुद्रची सुरुवात चांगली. ओ यावेळी देखील लाईन चांगली पाहायला मिळते. शरीरापासून फार दूर बॉल ठेवला होता. टप्पा खालतर बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून समाप्ती आपण पाहतो. पहिले 2 बॉल आपण पाहिले. एकंदरीत पहिला बॉल खूप टप्प्याचा होता. त्यानंतर लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली. कमबॅक केलंय स्वप्नील. ओ यावेळी फ्लिक ऑफ द रेस. ज्या प्रकारे ऋषभ पंत खरं तर फटका सजवतो त्या प्रकारे त्याची आठवण करून देणारा हा फटका. या बॉलवरती 2 धावा. गोशाकीर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतो आणि या बॉलवरती 2 धावीच्या मदतीनं संघ पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 ऑन अ बोर्ड. अगदी नो लुक शॉट आपण पाहतो. लेग स्टिकला बॉल पिच केला होता आणि फ्लिक ऑफ द रेस अगदी मनगटी पॉवर जनरेट केली रुद्र. खरं तर या फलंदाजाने आणि त्या करणारे धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 ऑन अ बोर्ड. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नीलचं पॉवर प्लेचं पहिलं षटक इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये धावा रोखवाव्या लागतील कारण 21 धावींचं लक्ष आहे. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. 8व्या बॅटने मिडॉनमध्ये फिल्डर तैनात. या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही आहे. सिंगलच्या मदतीनं संघ पोहोचला आहे 7 या आकड्यावरती. 7 ऑन अ बोर्ड. स्कोर कार्डवरती 7 धावा लागलेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. स्ट्राईक रोटेट केले जाते. सलामीला आलेला कृष्णाकडे आता स्ट्राईक दिली जाते. रुद्रच्या बॅटमधून आपण पाहिले एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. एकंदरीत 4 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या 7 या आकड्यावरती. टोटल 14 धाबीची जुनी आवश्यकता आहे. येणारे 20 बॉल आणि 14 धाबीची गरज. तर थोडं स्पीडअप घ्या. हो यावेळी टप्पा खाली तर बॉल थोडासा टॉस झाला. राईज झाला बॉल. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला आहे. या बॉलवरती बॉल वारंवार डिलिव्हर करावा लागतील स्वप्नीला गोलंदाजाला कारण पहिल्या षटकामध्ये धावा वाचवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक फुल षटक जरूर राहिले स्वप्नीलचं. मोठे पटके मारू दिले नाहीत मागील काही बॉलवरती. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 7 या आकड्यावर. हो हा बॉल देखील चांगला आहे. रनआउटची संधी अलॉंग द बॉडी बॉल लागला आणि अशा रीतीने आपण पाहतोय पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या क्रीज धावसंख्या बॅटिंग करत असताना RCC भगतवाडी टीम बिनबाद 7 या आकड्यावर.
तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्डवरती 7 धावा लागलेत. मैदानाच्या आतमध्ये समीकरण येणारे 18 बॉल आणि टोटल 14 धाबेची गरज. 18 बॉल 14 सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना RCC भगतवाडी या संघासाठी हे षटक फार निर्णायक राहील. गोलंदाजी करत असताना आदित्य पाटील या गोलंदाजावरती आता जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी आता कशा प्रकारे इथून पेलवली जाईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. आदित्य पाटील दुसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज आहे. रुद्र ऑन स्ट्राईक 30 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर आपल्याला तैनात पाहायला मिळतील. आता मात्र पॉवर प्ले विखुरलेलं पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धाबा बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण धावसंख्या पाहिली. चला मॅच ऑन करा. वेळ फार खर्च केला जातो या इनिंगमध्ये आपण पाहतो. आदित्य पाटील हो यावेळी फटका दमदार पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषा अगदी लगत कॅच पकडले ते उंच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एलिव्हेशन कमी. रुद्र भगतची मच निडेड विकेट मिळवली ते म्हणजे गोलंदाज आदित्य पाटील या गोलंदाजाने. ची खेळी संपुष्टात. सागर मात्रे हा 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. टोटल धावसंख्या स्थिरावली. आता धावसंख्या 7 या आकड्यावरती आपण पाहत आहोत. आता या मॅचमध्ये रंगत येईल का? कारण ज्या खेळाडूने पहिल्या बॉलवरती चौकाराने सुरुवात केली होती RCC भगतवाडी टीमची आणि त्या खेळाडूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले आदित्य पाटील या गोलंदाजाने. आता सागर मात्रे ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज राईट हँड बॅट्समन. कृष्णा देखील 2 बॉल फेस केलेत. एकही धाव त्याच्या बॅटमधून नाही आहे. आपण एकंदरीत विचार केला तर धावसंख्या चेस करत असताना बराच संघर्ष करावा लागतोय RCC भगतवाडी टीमला. गोलंदाज तयार. आदित्य पाटीलचा पुढचा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. याच डी झोनमध्ये बॉल झालाय. डिक्लरच्या स्वरूपामध्ये हे सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती. कृष्णा ऑन स्ट्राईक आता खेळताना पाहायला मिळणार नाही. स्ट्राईक रोटेशन झालंय. 180 मैदान आहे. अगदी चांगली खेळपट्टी. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर एकंदरीत 180 मैदान आणि मैदानाच्या आपण पाहिलं तर चोही बाजूला अगदी चांगली आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. आदित्य पाटीलचा पुढचा बॉल. 16 बॉल 13 धावेची गरज. ओ यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल स्क्वेअर रिझनमध्ये मारण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फंबल झाले फिल्डर आणि इथून मात्र जिथे सिंगल होते तिथे मात्र 3 धाबा निश्चित कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जिथे सिंगल होती आधीच धावसंख्या कमी आहे स्कोर कार्डवरती आणि त्यातून मात्र अशी फिल्डिंग इथून मात्र संघाला दूर करून जातील या मॅचमधून. धावसंख्या 3 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 11 या आकड्यावरती. येणारे 15 बॉल 10 धाब्यांची गरज अजूनही आहे या मॅचमध्ये. आता विकेट आणि डॉट बॉल वाचवतील महानगर टीमला. तो यावेळी हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. हा बॉल देखील निर्धाव फेकला जातोय. चांगली गोलंदाजी आदित्य पाटीलची. पहिला चौकार वगळता षटक फार चांगलं राहिलं. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं स्वप्नील या गोलंदाजाचं. त्यानंतर आदित्य पाटीलने देखील दमदार गोलंदाजी केले. एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. 3 चेंडूचा खेळ झालाय. टोटल धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. हो यावेळी ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे त्या कारणाने मात्र फेकी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ 12 या आकड्यावरती. अजूनही 9 धाब्यांची आवश्यकता बॅटिंग करत असताना RCC भगतवाडी टीमला. धाब्यांसाठी संघर्ष जरूर करावा लागतोय. सिंगल डबलने स्कोर कार्डवरती ज्या धाबा आहेत 21 तिथपर्यंत पोहोचण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केले जाते. हो यावेळी देखील अखूट टप्प्याचा बॉल डी झोनमध्ये बॉल जातोय. सिंगल डबलने खुश राहील RCC भगतवाडी टीम. धावसंख्या जास्त नाही आहे.
त्यांना देखील माहिती आहे की इथून सिंगल डबलने आपण जे टार्गेट सेट केलं आहे त्या टार्गेटपर्यंत आपण निश्चित पोहोचू शकतो. चौकार षटकार मारण्याची गरज नाही आहे. आपण एक बाजूला पाहतोय. खरं तर आता नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पनखुडी विपक्ष कानपुले, अगदी यंग टॅलेंट चा हा भरलेला असला हा संघ आपण पाहतो आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर साई स्टार विगर एक दमदार संघ एन डी विभागातील एक नामवंत संघ आहे. तो त्यांच्या अगेन्स्ट खेळणार, त्यामुळे मॅच पुढील देखील रंगतदार पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. पंचांना देखील आम्ही विनंती करतोय आपण ऑन करायचे. 2 षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकाच्या खेळीस आपण पाहिले एकंदरीत धावसंख्या 1/13 एस डी जे. गरज इथून मात्र निर्णायक षटक फेकण्यासाठी हर्ष पाटील तयार मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 13. हो, यावेळी झेलची संधी. झेल ड्रॉप झालाय. वन हँडली कॅच घेण्याचा प्रयत्न. या बॉलवरती डी झोनमध्ये बॉल चाललाय, त्या कारणानं सिंगल मिळेल. धावसंख्या 14 या आकड्यावरती असं वाटलं तर सामना लवकरात लवकर फिनिश करेल आरसीसी भगतवाडी टीम, परंतु या मॅचमध्ये चांगली झुंज दिली जाते. गोलंदाजी करत असताना स्पर्श आणि स्पृह शिवशक्ती 11 मानगर, स्पर्श आणि स्पृहा शिवशक्ती 11 मानघरा संघ आपण पाहतोय चांगले झुंज देत असताना. खूप टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर बॉल राईज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कनेक्शन होत नाहीये. अगदी अचूक टप्प्यावर भेदक मारा गोलंदाजाच्या माध्यमातून हर्षच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा बॉल देखील निर्धाव. जसजसे डॉट बॉल इथून फेकले जातील तसतसा हलकासा प्रेशर आरसीसी भगतवाडी टीम कडून आपल्याला पाहायला मिळेल. टोटल धाबा स्थिर 14 धाबा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित काही बॉलचा खेळ या षटकातला बाकी. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न भिरकावला. मिस्टामिक स्ट्रोक. झेलची संधी. झेल होईल का? यस, डेफिनेटली रनिंग कॅच. कॅच ऑफ द नाईट. सुपर झेल. आणि दुसरा धक्का बॅटिंग करत असताना आरसीसी भगतवाडी टीमला फलंदाज बाद. आपण विचार केला 21 धाबेचं लक्ष होतं आणि स्टार्ट रुद्रने मात्र चांगले करून दिले होते. त्यानंतर मात्र जो मोमेंटम आहे तो मात्र पुढे शिफ्ट करता आला नाही. बॅटिंग करत असताना भगतवाडी टीमला मोठ्या फटक्याची आवश्यकता नाही, परंतु मोठे फटके मारण्यासाठी इथे लालच दिली जाते हर्ष याच्या माध्यमातून. इथून मात्र 3 बॉल हर्षने डिलिव्हर केलेत. 1 धाव त्याने खर्च केले. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आता एकंदरीत समीकरण आपण पाहिलं तर उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आणि टोटल अजूनही 7 धाब्याची गरज. मॅच ऑन आहे. समांतर मॅच. 9 बॉल 7. उर्वरित काही बॉल जर चांगले फेकले तर या मॅचमध्ये निश्चित कमबॅक करेल मानगरा संघ. अगदी स्पर्श आणि स्पृहा शिवशक्ती या नावाने मैदानाच्या आतमध्ये मानगर या संघाला पाहतोय. आणि अगदी चांगली गोलंदाजी भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. इकॉनॉमिकल स्पेल हतलण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये हर्षच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहतोय. धावसंख्या 14. ओ, यावेळी जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. झेलची संधी. 1 मोर विकेट डाऊन. तुचल मय आया 0वरती माघारी परतलाय सागरबाद.
कुठपर्यंत पोहोचेल. 8 बॉल 7 ची गरज. नवीन खेळाडू अमितला आता मात्र स्ट्राईकवरती आपण पाहणार आहोत. हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिकची नामी संधी हर्ष पाटील च्या माध्यमातून हा बॉल डिलिव्हर केला जाईल. या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत. अमित पाहूया कशा प्रकारे खेळ साकार करेल. 7 धाब्याची गरज आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. डी झोनमध्ये बॉल चाललाय. अमितला देखील माहिती आहे मोठे फटके मारण्याची गरज नाही आहे. सिंगल डबलने खेळ साकार करायचा आहे. आणि इथून मात्र सिंगलच्या मदतीने धावसंख्या 15 या आकड्यावरती येणारे 7 बॉल 6 धाब्याची गरज अजूनही आहे. विगर टीम जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण या मॅच नंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक साईडला आपण कुठे 11 कानपोली अंडर-22 सर्व यंग खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय कानपोली टीमकडून. अगदी आजचा पहिला दिवस कानपूरला देखील 17 बाईकसह स्पर्धा चालू आहे. मोठी स्पर्धा. तो यावेळी देखील बॉल आपल्याला पाहायला मिळतोय वाईट बॉल. शरीरापासून फार दूर बॉल ठेवला आणि पंचांचा इशारा येतोय यासाठीच वाईट बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता हर्षचा आणि पंचाचा योग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. निश्चित 1 धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीनं संघ 16 या आकड्यावर. 7 बॉल 5 धाब्याची गरज. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. असं वाटलं होतं लवकर सामना फिनिश होईल परंतु काय झुंज दिले मानगरच्या गोलंदाजाने. 7 बॉल 5 मॅच ऑन आहे. हो यावेळी पुन्हा लाईन चेक करावी लागेल. यस फेअर बॉल. टप्पा खाली बॉल स्विंग झाला. स्विंग अँड मिस समीकरण आता पाहू शकाल आपण. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या खेळी धावसंख्या पण 16 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि 5 धाब्याची गरज. निखिल पाटील डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी तयार झालाय. चला उशीर करू नका. मानगड टीम आपणास आम्ही विनंती करतो. वारंवार आम्ही इथून सूचना देतोय. बराच वेळ झाला या मॅचला. ही इनिंग संपल्याला बराच उशीर होतोय. 6 बॉल 5 धावेची अजूनही गरज आहे. मॅच ऑन रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. RCC भगतवाडी विपक्ष भानगर या 2 टीम दरम्यान कडबी झुंज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. हो 6 बॉल 5 धावेची गरज असताना बॅकफुटला जाऊन अमितने कट केलाय आणि या बॉलवरती जास्त धाव मिळणार नाहीत. सिंगल मिळेल. क्विक सिंगल कंप्लीट केला आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 70 या आकड्यावरती. येणारे 5 बॉल 4 धावेची गरज. निश्चित मानगड टीम इथून विकेटच्या शोधामध्ये आहे. एखादा विकेट किंवा डॉट बॉल अजून या मॅचमध्ये कमबॅक करेल मानगड टीम. आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं एकंदरीत RCC भगतवाडी टीमने थोडंसं बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते कारण 21 धाब्यांचं लक्ष आणि सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्याचं काम मानगड टीमचे गोलंदाज करतायत. त्यामुळे निराशजनक बॅटिंग राहिले. इथून खुश नसणार आहे भगतवाडी टीम कारण लवकर सामना फिनिश करण्याचे इरादे त्यांनी दाखवले होते परंतु आता मात्र अडचणीमध्ये. हो यावेळी लॉफ्ट केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक. जेलची संधी. जेल होईल का? यस डेफिनेटली. व्हाय नॉट. 1 मोर विकेट. 17 धाब्यांवरती 4था हादरा. आता येणारं समीकरण. येणारे 4 बॉल आणि 4 धाब्याची गरज. मॅच आपण पाहतोय
निखिल पाटीलचं हे षटक देखील चांगलं पाहायला मिळते. 2 बॉल डिलिव्हर केलेत, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये, सिंगल धाव आले. येणारी 4 बॉल आणि 4 धावेची गरज. अमित केनी हा नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. मिडल ऑर्डरमध्ये करता चांगला खेळ अमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती अनिकेतला आपण पाहणार आहोत. अनिकेत पाहूया कसा खेळ सादर करेल. 4 चेंडू 4 धावेची गरज. आता मात्र एखादा डॉट बॉल आला ना तर मात्र पूर्णपणे प्रेशर राहील RCC भगतवाडी या टीम समोर. 4 बॉल 4 धावेची गरज. सामना सोपा नाहीये आणि अगदी सोपा होता परंतु अवघड बनवलाय RCC भगतवाडी टीमच्या फलंदाजांनी. मॅचमध्ये चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळते. कडवा आव्हान चुरस देखील तितकीच चांगली. 4 बॉल 4 धावेची गरज. फटका चांगला आहे. 1 बाउन्स बॉल अडवला जाईल. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी गॅदर करता आला नाही बॉल. काय घडतंय या मॅच मध्ये. एकदा सामना मानगड टीमकडे तर एकदा सामना भगतवाडी टीमकडे झुकतोय. आता मात्र जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल आले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. बॉल चांगल्या प्रकारे गॅदर करता आला असता, विकेटला लावला असतं या मॅच मध्ये जरूर वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 2 धाब्याची गरज. 3 बॉल 2 धाब्याची गरज. रंगतदार सामना आपण पाहतोय. दोन्ही टीम तितक्याच प्रकारे चांगला संघर्ष करत असताना मॅच तापली. अगदी मॅच ऑन आहे. 3 बॉल 2 धाब्याची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल पाटीलचं हे चांगलं षटक पाहायला मिळते. हो लॉफ्ट केलाय. जेलची संधी होईल. यस सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप आणि झेल ड्रॉप झाले. कॅच सोडली की मॅच सोडली. सामना फिनिश. सामना जिंकलाय RCC भगतवाडी टीमने. हार्दिक अभिनंदन.